सरकारी कार्यालयात आता चिरीमिरी द्यावी लागणार नाही। हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका क्रांतिकारी निर्णयामुळे हे शक्य झालंय। दाखले, प्रमाणपत्र, घरपट्टी, पोलीस FIR अशा सर्व प्रकारच्या कामांसाठी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे घाला। शिपायापासून ऑपरेटर पर्यंत सगळ्यांना चहापाण्याचा खर्च द्या, मग काम करा, ही सिस्टमच आता बंद होणार आहे। सरकारी कामांची सर्व सिस्टीम तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे, तेही व्हॉट्सअपमध्ये। हो, तुम्हाला लागणारी सर्व कागदपत्र आता व्हॉट्सअपवरच मिळणार। अर्जही व्हॉट्सअपवर आणि दाखलाही व्हॉट्सअपवर। आपला प्रयत्न असा आहे की सरकारच्या 100% सेवा या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे। कोणालाही कुठल्याही सेवेकरता कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचं ई-गव्हर्नन्स आणण्याचा आपला प्रयत्न आहे। आणि केवळ ऑनलाईन नाही तर आता आपण मेटासोबत करार केला आहे, त्यामुळे सरकारच्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। म्हणजे एखादी सेवा जर घ्यायची असेल त्याचा अर्जही तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकाल, त्याचे पैसेही तुम्ही व्हॉट्सअपवर भरू शकाल आणि त्या सेवेचा लाभही तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेऊ शकाल। अशा पद्धतीनं आपण ई-गव्हर्नन्सवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे। या निर्णयानं देवाभाऊंनी सुशासनाची व्याख्या काय असते हे दाखवून दिलंय। ग्रामपंचायतीचा कारभार असो की मंत्रालयातील कॅबिनेट, सारं काही मुख्यमंत्री देवाभाऊंनी ऑनलाईन केलंय। पूर्वी जिथे सामान्यांना फक्त एका कामासाठी 100 वेळा सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या, तिथे आता घरबसल्या सहज आपली कामं होणार आहेत। भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि सामान्यांची अडलेली कामं वेगानं निकाली निघतील। ही कशी ते खुद्द देवाभाऊच सांगत आहेत, पाहूयात। या ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक उदाहरण सांगतो की समजा आता आपला बिल्डिंग प्लॅन आहे, तर बिल्डिंग प्लॅन हा ऑनलाईन सादर केल्यानंतर तो बिल्डिंग प्लॅन मंजूर होऊन तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्यावेळी आपल्याला आपला असा प्रयत्न आहे की त्याच्यासोबत तुम्हाला एक शीट मिळेल, फॅक्ट शीट, आणि त्या फॅक्ट शीटवर हा प्लॅन कुठल्या दिवशी सबमिट झाला, त्या दिवशी नंतर तो कोणाकडे गेला, त्याने किती दिवस ठेवला, मग कोणाकडे गेला, त्याने किती दिवस ठेवला, असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅनसोबत आपल्याला मिळेल। जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय, झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोण अडवतोय, या सगळ्या गोष्टी या माध्यमातून बाहेर येतील। आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येते, मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल। व्यवस्था अशी जिथे भ्रष्टाचार आणि दिरंगाईला नो एंट्री। ही सुविधा कशी काम करणार आहे हे आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत। तेव्हा देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात लवकरच नवीन योजना घेऊन नव्या व्हिडिओ सोबत।